नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॉपर करिअर अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मगाशी आपण बघितला नागपूर काटोल SRPचा गणिताचा पेपर। आता आपण येतोय मराठी ग्रामरमध्ये। एकदम सोपा पेपर आहे, वेळ न घालवता मराठी ग्रामरचा सेक्शन आपण आता बघतोय। प्रश्न नंबर पहिला, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? देवनागरी नाही असं विचारले। देवनागरी लिपीच्या एकूण भाषा आहेत 6, मराठी, संस्कृत, गुजराती, पाली, बंगाली आणि त्याच्यानंतर येते हिंदी। अशा एकूण येतात 6। ऑप्शन मध्ये बघा, संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे, उर्दू नाही। देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते आणि उर्दू उजवीकडून डावीकडे लिहिली जाते, त्याच्यामुळे उर्दू ही देवनागरी लिपी नाही। ए हा स्वर कोणत्या प्रकारातील आहे? ए एडक्याचा। आता हे वर्ण व्यवस्थेमधला पॉइंट आहे। वर्ण एकूण येतात 52, त्याच्या डिवायडेशन स्वर, स्वरादी, व्यंजने आणि स्वरांमध्ये एकूण स्वर आहेत 14, त्याच्यात पॉइंट 3 येतात ऱ्स्व, दीर्घ, संयुक्त। तर हा जो ए ऐ ओ औ हा जो घटक आहे तो आहे संयुक्त स्वराचा। त्याच्यानंतर वाचनालय या संधीचा प्रकार ओळखा। आता वाचनालय ही संधी आहे, संधीचे मूळ घटक किती आहेत तर 3 आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। मग आता वाचन अधिक आलय, कारण ही आहे स्वर संधी। अ च्या पुढे आ आला की आ बनतो, वाचना आज आलाय अ च्या पुढे आ आल्यावर, म्हणून वाचन अधिक आलय। त्याच्यानंतर सदाचार या संधीचा विग्रह ओळखा। ही आहे व्यंजन संधी, कारण पहिलं व्यंजन आणि त्याच्यानंतर स्वर किंवा व्यंजन आणि व्यंजन अशी व्यंजन संधी बनते। तर सत अधिक आचार म्हणजे सदाचार। त चा पाय मोडलेला पाहिजे, कारण त्याच्यातला स्वर हा लोप पावलेला असतो। चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत। अधोरेखित शब्दाचे नाम कोणते आहे ते ओळखा। आता मला नाम पाहिजे, मग खेळाडू एक आहे का अनेक आहेत तर अनेक आहेत। मग जर अनेक वचनी असेल, जातीवाचक असेल, पदार्थवाचक असेल, समूहवाचक असेल तर ते सामान्य नाम असते। मग उत्तर आहे सामान्य नाम। चला नेक्स्ट क्वेश्चन, म्हैस या शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा। म्हैसचं होतं म्हशी। त्याच्यानंतर पुढचा भागात कवी या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द ओळखा। तर कवीचा होतो कवयित्री। त्याच्यानंतर मुलांनो हळू चला या अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? विभक्त्या एकूण आहेत 8, कारकार्ता आहेत 6। प्रथमाला प्रत्यय नसतो, द्वितीयाला सलाते सलानाते, तृतीया नेशी निशिही, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी उन हुन तुन, षष्ठी चाची चे चेचाची, झाजी जे जे जाजी, सप्तमी आयत आयत आणि संबोधन ओ नो हो। तर इथं बघा मुलांनो म्हणले, संबोधन ओ नो हो, म्हणून हे आहे संबोधन। खेळ या नामाचे सामान्य रूप, खेळ अकारांतचं होतं आकारांत, मग खेळचं होणार आहे खेळा। त्याच्यानंतर खालीलपैकी दर्शक सर्वनाम, हा ही हे तो ती ते हे आहेत दर्शक, महिता आहे हा तर ते आहे दर्शक। त्याने सर्व लाडू फस्त केले। वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा। विशेषणामध्ये येतं गुण विशेषण, संख्या विशेषण, सर्वनामिक विशेषण, नाम साधित, धातू साधित, अव्यय साधित, आदि विशेषण, विधी विशेषण हे नामाचे मूळ प्रकार आहेत। तर संख्या विशेषण मध्ये 5 आहेत, गणना, क्रम, आवृत्ती, पृथकत्व, अनिश्चित। तर उत्तर आहे सर्व। ही संख्या आहे पण ती निश्चित नाही, अनिश्चित आहे, म्हणून उत्तर आहे अनिश्चित संख्या विशेषण। पुढचा बघा, मुलगी पुस्तक वाचत असते। काळ ओळखा, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। वाचत असते, वाचत असते म्हणले म्हणजे वाचत असे, वाचत असते, वाचत जाईल असे म्हणलं असं तर रीती भूतकाळ, वाचत जाईल म्हणलं तर रीती भविष्यकाळ, वाचत असते म्हणलं की तिला सवय आहे आणि सवय वर्तमान काळातल्या म्हणून रीती वर्तमान काळ। साप माझ्या समोरून गेला। अधोरेखित क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा। क्रिया विशेषण मध्ये तर काल, स्थल, रीत आणि परिमाण। मग काल म्हणजे क्रिया कोठे घडली, स्थल मध्ये काल मध्ये क्रिया कधी घडली, स्थल मध्ये क्रिया कोठे घडली। मग क्रिया कोठे घडली तर समोरून, त्याच्यामुळे हे आहे स्थल। परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे? परीक्षेपूर्वी म्हणलं या, मग पूर्वी म्हणल्यावरती आलं काल म्हणजे कालवाचक। त्याच्यानंतर जर अभ्यास केला तर पास व्हाल। आता इथं जर आलाय आणि तर आलाय म्हणजे अट आहे, पास होण्याची अट आहे, अभ्यास केला पाहिजे। मग जर अट आला तर तो संकेत आला, म्हणून हे आलं संकेत बोधक। त्याच्यानंतर बापरे किती उंच इमारत ही, मनातील भावना उत्कट झाल्या की येतो केवल प्रयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी मध्ये सब पॉइंट आहेत 9, त्याच्यात बापरे म्हणलंय म्हणजे आश्चर्य व्यक्त केले, त्याच्यामुळे आश्चर्यदर्शक आहे। विवेक क्रिकेट खेळतो। प्रयोग ओळखा।
कर्ता जर प्रथमामध्ये असेल, कर्त्याच्या लिंगवचनानुसार जर क्रियापद बदलत असेल तर तो बनतो कर्तरी प्रयोग. मग इथं सकर्मक का, तर खेळतोय तो. काय खेळतोय, तर क्रिकेट. आणि खेळणारा कोण आहे, तर विवेक. मग विवेक क्रिकेट खेळतो. त्याच्यानंतर असं म्हणू शकता क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट, किंवा विवेक क्रिकेट खेळतो तर गीता क्रिकेट खेळते. खेळतोच खेळते झालं कर्त्यामुळं, म्हणून हा आला सकर्मक कर्तरी प्रयोग. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. मग आता माझा उद्देश आहे, माझे शरीर सुदृढ व्हावे. मग जर उद्देशबोधक वाक्य आलं तर ते वाक्य कुठे येतं, तर ते वाक्य येतं मिश्रमध्ये. मिश्रमध्ये एकूण प्रकार येतात 4: स्वरूपबोधक, कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. हे 4 पॉइंट असतात मिश्रमध्ये. आणि संयुक्तमध्ये समुच्चयबोधक, न्यूनत्वबोधक, विकल्पबोधक आणि परिणामबोधक. हे 4 पॉइंट येतात संयुक्तमध्ये. तर इथं उद्देश असल्यामुळं हे वाक्य आहे मिश्र वाक्य. त्याच्यानंतर पुढचं बघा, नीळकंठ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे. समासाचे मूळ प्रकार येतात 4: अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुर्विही समास आणि द्वंद्व समास. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, बहुर्विही आणि द्वंद्व. मग आता प्रश्न काय होता बघा, नीळकंठ फोड केली जाते, निळा आहे कंठ ज्याचा असा तो. ज्याला, ज्याची, ज्याने पहिलं मायनस, दुसरं मायनस, तिसरं प्लस असेल तर बहुर्विही समास येतो. मग हा आहे बहुर्विही मधला विभक्ती बहुर्विही समास. त्याच्यानंतर चहा पाणी या समासाचा किंवा चहा पाणी या शब्दाचा समास ओळखा. मग चहा पाणी वगैरे वगैरे आणि मग चहा पाणी वगैरे वगैरे असा जर आला तर तो येतो समाहार द्वंद्व समास. कारण द्वंद्व समासाचे मूळ प्रकार आहेत 3: इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व. तर हा आहे समाहार द्वंद्व, कारण वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मरणात खरोखर जग असते. आता मरणात खरोखर जग असते, मेल्यावर काय जग असते, काहीच नसते. म्हणजे वर करणी विरोध पण ऍक्च्युली विरोध नाही. त्याच्यामुळे हा आहे विरोधाचा भास, म्हणजे विरोधाभास. अलंकाराचे मुख्य प्रकार येतात 2: शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये येतात 3: अनुप्रास, यमक आणि श्लेष. आणि मग अर्थालंकारामध्ये जवळजवळ 19 ते 20 पॉइंट आहेत. मग उत्तर आहे ह्याचं विरोधाभास. वृद्ध या शब्दाचा प्रकार ओळखा. तर वृद्ध हा शब्द आहे संस्कृत मधनं आलेला तत्सम शब्द. पुढील पैकी तत्सम शब्द ओळखा. तर हा आहे वृक्ष. त्याच्यानंतर पुढील पैकी कोणता शब्द हा तद्भव आहे ते निवडा. मग भाऊ, ग्रंथ, झोप आणि इथं काय आहे धोंडा. तर आता इथं भ्राताचा भाऊ झालाय. म्हणजे संस्कृत मधनं मराठीत येताना जर बदल झाले तर त्या शब्दाला म्हणलं जातं तद्भव. मूळ संस्कृत असतो त्याला म्हणलं जातं तत्सम. मराठीतला प्रॉपर त्याला देशी म्हणतात आणि वेगळ्या भाषेत आला असेल तर त्याला परभाषिक म्हणतात. मग इथं काय आहे बघा, तर भाऊ, भ्राताचा भाऊ झालाय, त्याच्यामुळे हा आहे तद्भव शब्द. त्याच्यानंतर पुढचा बघा, मुसळधार पाऊस पडला या वाक्यातील उद्देश. उद्देश म्हणजे कोण सांगा, तर कर्ता सांगा. मग आता कर्ता कसा शोधला जातो, क्रियापदाचा मूळ धातू शोधा, त्याला नारा, नारी, नारे प्रत्यय जोडा आणि कोण असा प्रश्न विचारा. मग जे मिळेल ते असेल वाक्यातले उद्देश. मग आता वाक्यातला क्रियापद आहे पडला, पडलाचा पड, पडणारा, पडणारी, पडणारे, काय. मग पडणारा काय आहे, तर पाऊस आहे, म्हणून वाक्यातला उद्देश आला पाऊस. उत्तर आहे बी. संपलं. हे होते मराठी ग्रामरचे 25 प्रश्न. भयंकर सोपा पॉइंट आहे हा, त्याच्यामुळं मेरिट बऱ्यापैकी लागेल. पेपर सोपा होता, फक्त सिली मिस्टेक व्हायची गरज नव्हती. ज्या पोराने केले असतील त्याने आता व्यवस्थित बघा तपसून, आणि ज्या पोरांच्या सिली मिस्टेक नाहीत त्याला पेपर एकदम सोपा आहे, अगदी 100 पैकी 100 पडण्यासारखा. तर ठीक आहे, चला, थँक्यू.